सामन्याला होते इथे सुरुवात. पॅव्हिलियन एंड करून प्रथम गोलंदाजी मार्कर गोलंदाज संकेत शिगवण, या आधीचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पॅव्हिलियन एंड करून पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. पॉवर प्लेचं P1चं हे पहिलं षटक. यस, पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले. सामन्याला होईल इथे सुरुवात. एक महत्वपूर्ण सामना. सलामीवीर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये वलिद बंदरकर आणि त्यांच्या समवेत आदम. आदम आणि वलिद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर संकेत शिगवण. पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं. कोणताही संपर्क यावेळेस होत नाहीये आणि त्या दरम्यान निर्धाव चेंडून सुरुवात झाली आहे. नक्कीच आजच्या संपूर्ण दिवसाचा मित्रांनो विचार केलात ना, तर ज्यावेळी षटकातला पहिला चेंडू निर्धाव आले ना, त्यानंतर मात्र हल्ले प्रति पाहायला मिळालेत. यावेळेस पुन्हा एकदा तसं काहीसं पाहायला मिळेल का, की पुन्हा एकदा वर्चस्व गोलंदाजच राहील हे पाहायला मिळेल. संकेत शिगवण, षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट वलिदसाठी. पुन्हा एकदा त्या शैलीमध्ये पुन्हा एकदा चेंडूने उसळी कमी घेतली आणि त्याही वेळी कोणताही संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षक नितीनच्या हातामध्ये विसावा घेतलाय आणि त्या दरम्यान बॅक टू बॅकचा हा दुसरा निर्धाव चेंडू. नक्कीच या आधीच्या मॅचमध्ये सुद्धा संकेतला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती आणि त्याने चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याचंच प्रात्यक्षिक पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये तो दाखवताना पाहायला मिळतोय. होडगाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू संकेत सातत्याने आपल्या गावासाठी गोलंदाजी फलंदाजी देखील करत असतो. आज या ठिकाणी पहिलं षटक हाताळतोय. यावेळी सरळ बॅटने खेळलंय. 30 सर्कलमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तिथे क्षेत्ररक्षक आले त्यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय आणि एका धावेनं संघाचा श्री गणेश झाले. संघाचं इथं खातं उघडले गेले. वलिद बंदरकर त्यांच्या समवेत आदम ही आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 3 चेंडूचा अद्याप खेळ झाला. या पहिल्या षटकामध्ये एकच धावफलकावरती लगावली आहे. नक्कीच सलग 3 षटकांसाठी संघाचे संघमालक दानिशजी कोंडविलकर यांच्या माध्यमातून तब्बल 300 रुपयाचं कॅश पारितोषिक आलंय. कोणत्याही फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक केली ना, तर त्याला 300 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय आदम यांना. चला थोडं फास्ट घ्यायचं विनंती असेल दोन्ही संघांना. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. गतीचा वापर केलाय, नजाकत दाखवली आणि चेंडून सीमारेषा ओलांडले. या इनिंग मधला पहिला चौकार. पाच धावा धावपलकावरती या चौकारच्या साह्याने आपण पाहताय. पहिला चेंडू आदम यानं दिशा दाखवली फक्त आणि चेंडूला सीमारेषा ओलांडल्यास भाग पाडलं. 5 धावा धावपलकावरती अद्याप विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज संकेत शिगवण. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे टाकलाय, आडव्या बॅटने खेळलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्की सेन्सिबल क्रिकेट याच वेळेस मला पाहायला मिळते आपल्याला. एक चौकार आला, त्यानंतर एक सिंगल धाव घेतली आहे. गोलंदाज संकेत पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पहिले षटक चांगलं षटक म्हणावं लागेल. नक्कीच पॉवर प्ले षटकाचा विचार केला तर 2च खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात आणि त्यावेळेस मोठे फटके देखील येत असतात, परंतु तसं काहीच इथं घडलं नाहीये. एकच चौकार अद्यापर्यंत आलाय आणि 2 सिंगल धावा. षटकातला पुढचा बॉल वलिद ऑन स्ट्राईक. यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेलाय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू चांगला चेंडू होता, त्याला सुद्धा सन्मान दिला आणि एक सिंगल धाव धावपलकावरती जोडली जाते. या एकेरी धावेनं बघता बघता पहिलं षटक आले संपुष्टात. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली धावपलकावरती म्हणजेच 7 धावा. 7 धावा आपण पाहताय. तोपर्यंत ऐकूयात एक छोटासा डीजे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलाय.
संघाचा संघनायक संकेत चेरफळे. मंथन 11 संघ उणेगाव आपल्याला प्रथम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकला होता संकेतनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या षटकाअखेर कुठेतरी निर्णय आपल्याला योग्य असा पाहायला मिळतोय. यावेळेस कोलाट टाकलाय, मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षणाला बाद करण्याची संधी निर्माण केली होती. एक लेझी क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय साधा आणि सोपा सरळ झेल मात्र इथं सोडला गेलाय. नक्कीच ज्या वेळी मित्रांनो तुम्हाला आठवण करून देईल की एखाद्या अशा खेळाडूचा झेल सोडला जातो ना, त्यावेळी तो खेळाडू आक्रमक होतो. त्याच्या फलंदाजीमधून चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. षटकातला पुढचा बॉल याही वेळेस कोलाट टाकला होता. आडव्या बॅटने खेळला होता. बॅटची कडा लागली. मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. संकेत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते. नक्कीच रोहन पालकर होते याची वेळोवेळी चेंडू खाली झेल सोडला होता आणि तदनंतर तो झेल किती महागात पडेल ना, ते येणारे चेंडू येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. वलीद बंदरकर सारखा एक महत्त्वपूर्ण फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि त्याही पलीकडे स्ट्रायकिंग एंडला आपण त्याला पाहताय. नक्कीच विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये वलीद बंदरकरला तेवढीशी कामगिरी चांगली करता आली नव्हती, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये मात्र त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. तब्बल 44 धावा जमवल्या होत्या आपल्या संघासाठी. तोच वलीद आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. कर्णधार विरुद्ध कर्णधार अशी लढत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहताय फलंदाजी करत असताना वलीद बंदरकर इन ॲक्शन, तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय संकेत चेरफले इन ॲक्शन. संकेतचा पुढचा बॉल यावेळेस बॅटची कडा लागली आहे. नितीनच्या हातातून सुद्धा चेंडू निसटला गेलाय. पुन्हा एकदा संधी निर्माण केली गेली होती. नक्कीच पाहायला गेलात ना मित्रांनो, तर या संधीचं आपल्याला सोनं करावं लागेल. इथून पुढे आपल्याला या मॅच मध्ये अस्तित्व आपलं टिकून ठेवायचं असेल या स्पर्धेमध्ये, तर या अशा प्रकारचे कॅचेस मात्र आपल्याला घ्यावे लागतील. परंतु त्याही पलीकडे विचार केला तर नशिबाची साथ मात्र इथं DK वॉरियर्स या संघाच्या सोबतीला आहे, वलीद बंदरकरच्या साथीला आहे. षटकातला पुढचा बॉल संकेतचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा एज लागले. पुन्हा एकदा काय घडतंय, पुन्हा एकदा नितीनच्या हातातून झेल ड्रॉप झालाय. नक्कीच यावेळेस सुद्धा पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला इथं पाहायला मिळतंय. नक्कीच मित्रांनो, ज्यावेळी चांगली गोलंदाजी होत असते, चांगली फलंदाजी होत असते ना, त्यावेळी क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होणं अतिशय गरजेचं असतं. अन्यथा या आधीच्या मॅच आपण पाहिली, दीपक ढर्णेकर यांचा पुरस्कृत संघ होता यश हेल्थ केअर, या संघानं क्षेत्ररक्षण खराब केलं होतं आणि त्याचमुळे त्यांना सुद्धा तो सामना गमवावा लागला होता. इथं मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलाय गोलंदाज संकेत चेरफले. संघाचा संघनायक आयकॉन. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेलेत आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. कर्णधारची जबाबदारी, त्या जबाबदारीला खरं ठरतोय. संघाने दाखवलेला विश्वास, संघ मालकाने दाखवलेला विश्वास. षटकातला पुढचा बॉल यावेळेस खोदून काढलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय त्या ठिकाणी. नक्कीच यावेळी मी म्हणेन की आपल्या संघासाठी 2 धावा नक्कीच इथं वाचवल्या गेल्यात. या दुहेरी धावेने धावफलक थोड्या वेळाने काय होईना पण हळूहळू पुढे चाललंय. ते म्हणजेच 12 या आकड्यावर. 2 षटक संपले. 2 षटकाअखेर धावसंख्या आपल्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 12. थोडीशी संत अशी सुरुवात, हळू सुरुवात झालेली आहे DK वॉरियर्स संघाची. आणि त्याही पलीकडे ऐकूयात एक छोटासा डीजे ब्रेक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय बदल. वैयक्तिक 2रं आणि संघाकडून 3रं षटक हाताळण्यासाठी आलेत गोलंदाज संकेत शिगवण. नक्कीच आजच्या दिवसामध्ये विचार केलात ना, तर मंथन 11 संघासाठी संकेत हा खूप लकी ठरलाय. मग संकेत चेरफले असेल किंवा संकेत शिगवण असतील. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलेत. पहिल्या षटकामध्ये 7च धावा खर्च केल्या होत्या आणि त्याही पलीकडे विचार केला तर संकेत
चिरफळीने 5 धावा खर्च केल्यात. पहिला बॉल मोठा फटका खेळायचा होता, बॅटची कडा लागले. यावेळेस एक क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे. नक्कीच अपील फेटाळलेली आहे आणि त्या दरम्यान एक क्विक सिंगल धावफलकावरती जोडली गेली आहे. या एकेरी धावेच्या साह्याने धाव फलक पुढे जाते ते 13 या आकड्यावरती. नक्कीच मित्रांनो, 13 आणि 17 हा आकडा क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. मग तो आता यावेळेस पाहायला मिळेल कोणत्या संघासाठी असेल, फलंदाजी करणाऱ्या संघासाठी असेल किंवा गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी असेल. आदम आणि वलीद ही आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु धावसंख्या मात्र कुठेतरी थांबलेली आहे 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. पाहायला गेलात ना मित्रांनो, तर सकाळच्या 17 धावा जमवल्या होत्या. याच वलीद बंदरकर आणि त्यांच्या टीमनं तब्बल 96 धावा जमवल्या होत्या. त्याही पलीकडे विचार करायला गेला तर यश जवान फायटर संघाने 106 या स्पर्धेचा उच्चांक देखील गाठला होता. परंतु यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि या दुपारच्या सत्राचा विचार केलात ना मित्रांनो, तर कुठेतरी धावा थांबल्यात. या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला 66 धावा पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतरच्या सामन्यामध्ये 60 धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या डिफेंडही केल्या होत्या. आणि यावेळी सुद्धा इथे एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडूत अद्याप एकच धाव खर्च केली आहे. नक्कीच यावेळेस कुठेतरी लेन टप्पा, मैदानाचा अंदाज, विकेटचा अंदाज सुद्धा आलाय संकेतला आणि त्याच अंदाजा आणि स्वतःच्या अनुभवाचा विश्वासावरती चांगली गोलंदाजी करतोय. षटकातला पुढचा बॉल ऑन स्ट्राईक आदमसाठी. यावेळेस मागच्या दिशेनं खेळायचं होतं, कोणता संपर्क तेवढा होत नाहीये आणि यस 22 स्वरूपात पंचांचा इशारा तो एक धाव फलकावरती पुन्हा एकदा जोडली जाते. नक्कीच या इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत 2 षटकं हाताळले गेले. तिसऱ्या षटकात 3 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि फक्त आपल्याला एकच चौकार पाहायला मिळाला आहे. आदमच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला आणि त्याही पलीकडे विचार केलात ना तर मोठे फटके खेळण्यापासून कुठेतरी थांबवलं गेलंय DK वॉरियर्स साई या संघाला. परंतु नक्कीच काही हरकत नाही, जमेची बाब असणार आहे ती म्हणजे जो वलीद सारखा एक महत्त्वपूर्ण फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच 2 झेल सुद्धा त्याचे ड्रॉप झालेत. षटकातला पुढचा बॉल यावेळी खुला टाकला होता. लो फुलटा स्पर्धा चेंडू होता, अतिशय वेगाने हाताळलेला. समोरच्या रिझनमध्ये चेंडूला खेळलं त्यावेळी क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आले आणि यावेळी सुद्धा एक सिंगल धाव. नक्कीच थेंबे थेंबे तळेसाचे काचवाच्या गतीने का होईना पण धाव फलक पुढे पुढे जाते, जाऊन पोहोचलंय ते 15 या आकड्यावरती. आजच्या दिवसात विचार केला तर चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. अद्याप 16 चेंडूंचा खेळ झालाय. धाव संख्या धावफलकावरती 15. पुन्हा एकदा खुला टाकला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं आणि दुहेरीचा प्रयत्न इथं केला जातोय परंतु धाडस मानस मात्र होत नाहीये आणि इथं थांबवलंय दोन्ही फलंदाजांना आणि त्या दरम्यान एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. एकेरीच्या धावेने पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 16 धावा. तिसरं षटक अद्याप विचार केला तर फक्त 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस पहा, शरीराचा वेध घेणारा चेंडू ठरलाय. सर यस रन असणार आहे सर. नो यस, निर्धाव चेंडू. बघता बघता तिसरं षटक आले संपुष्टात. अतिशय चांगल्या पद्धतीचं षटक हाताळलं संकेत शिगवण्यानं. नक्कीच 1 मिनिटाचा ब्रेक असणार आहे आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आणि त्याही पलीकडे ऐकूयात आपण एक छोटा DJ ब्रेक. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज तांबे.
नक्कीच आजच्या दिवसभरात पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून सुद्धा झाली आणि यावेळेस कुठेतरी कॉन्फिडन्स असणार आहे, विश्वास असणार आहे. ज्या पद्धतीने संकेत शिगवण आणि संकेत चेरफलीनं गोलंदाजी केली ना, त्याच पद्धतीची गोलंदाजी त्याला सुद्धा इथे करावी लागणार आहे. नक्कीच या 3 षटकांचा विचार केलात ना, तर आपल्याला धावसंख्येच्या बाबतीत उतरता क्रम पाहायला मिळाला आहे. मग पहिल्या षटकात 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 5 आल्या, तर तिसऱ्या षटकात 4 धावा आल्या. षटक क्रमांक 4थ्याला इथे सुरुवात झाली. 4थ्या षटकात पहिल्या चेंडूवरती देखील एक सिंगल धाव आली आहे. नक्कीच इथून पुढे विचार केला डीके वॉरियर्स संघाचा तर इथून आपल्याला हात खोलावे लागतील. मोठे फटके देखील खेळावे लागतील. इथून पुढे एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला उभारायची असेल मंथन इलेव्हन संघासमोर तर पाहायला गेला तर अद्याप 15 चेंडू झालेत आणि अजूनही एकही चेंडू आपल्याला सीमारेषेपलीकडे जाताना पाहायला मिळाला नाही आहे. म्हणजे विचार केला तर हा चेंडू 16 चेंडूमध्ये मोठे फटके खेळण्यापासून थांबवून ठेवलं आहे या फलंदाजांना. आणि इथं काय घडतंय नक्कीच रनआउट स्वरूपात आदमसारख्या एका महत्त्वपूर्ण फलंदाजाला माघारी परतावं लागेल. नक्कीच स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न इथं केलाय. पहिल्या धक्काला गेल्या टीम डीके वॉरियर्स संघाला आदमसारखा एक महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर. डीजे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 आईमाने खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याही पलीकडे वलिद बंदलकर ऑन स्ट्राईक. षटकातला पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा खोलत टकलंय. गल्ली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि याही वेळेस चांगला चेंडू होता. नक्कीच सातत्यानं चांगली गोलंदाजी होते मित्रांनो. गोलंदाजांचं कौतुक असेल यावेळेस मंथन इलेव्हन संघाचं. न्यू बॅटर आपण पाहताय आयमन लष्करी ऑन स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच यावेळेस मात्र काहीसं वेगळं असं पाहायला मिळेल का? ज्यावेळेस पाहायला गेला तर स्ट्राईक घेतली ती वलिदनं आणि आदम सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं होतं. तर नंतर आयमान मैदानाच्या आतमध्ये आलेत. इथून पुढं कशा पद्धतीनं फलंदाजी करतील ना ते पाहायला मिळेल. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटनं डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे गाव कॉर्नरला. राकेश अतिशय वेगाने आले. या आधीच्या चेंडूवरती राकेश वेगाने आले होते आणि एक रनआउट स्वरूपात आदमला माघारी परतवलं होतं. तेच राकेश पुन्हा एकदा आपल्याला इनफिल्ड पाहायला मिळाले. एकच सिंगल धाव. नक्की ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं संकेतनं संकेत शिगवणनं केली गोलंदाजी केली होती. संकेत चेरफळीनं गोलंदाजी केली होती ना, तशीच गोलंदाजी इथं आता संकेत तांबे सुद्धा आपल्याला करताना पाहायला मिळतोय. अजूनही एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये फलंदाजांना. ऑन स्ट्राईक वलिद. यावेळेस लोअर फुलटॉसचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये खेळलाय आणि यावेळेस काय घडतंय एक मोठी विकेट मोठा मासा काढायला लागलाय. वलिद बंदरकर मैदानाच्या बाहेर. डीजे येस सौरभ शिंदेने चांगला झेल पकडला होता. सॉरी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सौरभ शिंदे. षटकातला पुढचा बॉल लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळेस समोरच्या रिजन मध्ये फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. बऱ्याच कालानंतरचा हा पहिला षटकार.
4 षटका अखेर धावसंख्या आपल्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 26 धावा. 26 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना डीके वॉरियर्स साई हा संघ. सौरभ शिंदे आणि आयमान ही जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 वाताळण्यासाठी आलाय गोलंदाज कार्तिक टेंबे. कार्तिक टेंबे गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 5 वाताळण्यासाठी. कार्तिक वरती विश्वास दाखवलाय. षटकातला पहिला बॉल ऑन स्ट्राईक आपण पाहताय आयमान. यावेळेस एज अँड टेकन. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. अद्यापचा धक्का क्रमांक 3रा डीके वॉरियर्स साई संघाला लीज आहे. यस थँक्यू डीज. 26 धावेवरती धावफलक काहीसं थांबलेलं. न्यू बॅटर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आकाश. नक्कीच इथून पुढे जर विचार केला तर आकाशला चेंडूला आकाश दाखवावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल मंथन 11 संघासमोर तर. परंतु त्याही पलीकडे विचार केला तर चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. याही वेळेस कोला टाकलं होतं समोरच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत अतिशय वेगाने आले राकेश चेंडूवरती आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेवरती थांबवून ठेवलंय. नक्कीच विचार केला तर या 5व्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ झाला. अद्याप एकच धाव खर्च केली आणि याही पलीकडे विचार केलात ना तर पहिल्याच चेंडूवरती आयमान सारखा एक मोठा आणि महत्त्वपूर्ण फलंदाजाला माघारी परतवण्यात यश आलं. ते गोलंदाज कार्तिक याला. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेस बॅटची कडा लागली आहे. गलीजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण त्यावेळेस पाहायला मिळतोय. नक्कीच या सामन्याचा विचार केलात ना पूर्ण तर पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला होता आणि 4थ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती एक षटकार आला होता आणि त्याही पलीकडे विचार केलात ना तर फक्त सिंगल आणि सिंगल एकेरी धावा फक्त आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच संध्याकाळच्या सत्रात जर विचार केला तर चेंडू एवढा ट्रॅव्हल होत नाहीये. धावा बनल्या जात नाहीयेत. प्रयत्न करावे लागतील. कष्ट करावे लागतील. मेहनत घ्यावी लागते आणि ते मेहनत घेतली आहे इथं. वन बाउंड चेंडून सीमारेषा ओलांडली आहे. चौकार. न 32 धावा. 32 ऑन स्कोर कार्ड आपण पाहताय. लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना टीम डीके वॉरियर्स साई हा संघ. षटक क्रमांक 5 वर चाललाय. कार्तिक टेंबे गोलंदाजी मार्कवर पाहता अद्याप 4 चेंडू हाताळले. 6 धावा खर्च केल्यात आणि त्याही पलीकडे एक विकेट सही त्याला मिळाली आहे. मंथन 11 उणेगाव संघ आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. याही वेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं. फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवतील का? यस चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय आणि त्या दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या इथं पूर्ण होताना पाहायला मिळतील. या दुहेरीच्या साह्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल ते 34 आकड्यावरती. नक्कीच इथून मात्र पाहायला गेलं तर धावा यायला हळूहळू का होईना पण सुरुवात झाली आहे. नक्कीच अशाच पद्धतीच्या धावा आल्या तर कुठेतरी चांगली धावसंख्या उभारण्यात यश येईल डीके वॉरियर साई संघाला. षटकातला पुढचा बॉल. याही वेळेस स्लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. काऊ कोरोनाला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट ही पाहायला मिळाली. त्या दरम्यान 2 धावा धावपलकावरती पुन्हा एकदा ॲड होताना पाहायला मिळतील. या दुहेरीच्या साह्यानं 36 धावा धावपलकावरती आपण पाहताय. बघता बघता इथं 5वं षटक आले संपुष्टात. 5 षटका अखेर धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे डीके वॉरियर्स या संघाची 36 धावा. ऐकत एक डीजे ब्रेक.
डाव हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाहता आपण गोलंदाज राकेश शिंदे याला शेवटचं आणि अंतिम स्लॉग वरचं षटक ज्याला म्हटलं जातं ते षटक इथं हाताळण्यासाठी राकेश आलेत. आतापर्यंत विचार केला तर चारही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली असती. शेवटचं आणि अंतिम षटक या आजच्या दिवसातले आपण पाहताय मॅच क्रमांक 5वी. एका बाजूला आपण पाहताय डीके वॉरियर्स संघ फलंदाजी करतोय तर त्यांच्या विपक्ष आपण पाहताय मंथन 11 संघ हा गोलंदाजी करतोय. षटकातला पहिला बॉल राकेशचा राईट आर्म राऊंड द विकेट मारा केला. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि ते अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. येस थँक्यू डीजे. न्यू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. येस न्यू दानिश आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 चेंडूचा खेळ अजून बाकी असेल या अंतिम आणि शेवटच्या षटकामध्ये. या वेळेला फुलटॉस पदरीचा खर्रा पदरीचा चेंडू त्यावर पुरेपूर समाचार घेतला. चेंडूला पाठवून दिले लांबच लांब 6 धावांसाठी षटकार. फलक पुढे जाऊन पोहोचले ते 42 आकड्यावरती. नक्कीच पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा हाताळला होता राकेशनं. एक महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केलं परंतु तदनंतर मात्र आल्या आल्या प्रहार चढवलाय दानिशनं. षटकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलं गेलं या ठिकाणी. 42 धावा दाखल करते आपण पाहताय. येस बॉल द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 6 चालू आहे. 42 धावा धावपलकावरती आपण पाहताय. 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे अजून या पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या षटकामध्ये. राकेश शिंदे यावेळेस थोडासा बदल केलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस मात्र कमबॅक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं थेट यष्टीरक्षक नितीनच्या हातामध्ये पाहायला गेला आणि त्या दरम्यान हा निर्धाव चेंडू. नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल. 3 चेंडू सध्या विचार केला तर 6 धावा खर्च केल्यात. या आधीच्या चेंडूवरती एक मोठा फटका आला होता. खराब पद्धतीचा चेंडू हाताळला गेला होता. त्यानंतर कमबॅक. राकेश पुन्हा एकदा पुढचा चेंडू. याही वेळेस खराब पद्धतीचा चेंडू. नशिबाचा लॉंग स्टॉपला येतोय चौकार. व्हाईट +4 या 5 धावा डीके वॉरियर्स या संघाच्या खात्यात जमा होताना पाहायला मिळतील. डीजे येस धावसंख्या झाली ती म्हणजेच 47 धावा. 47 ऑन स्कोर कार्ड. अतिरिक्त स्वरूपाच्या 5 धावा इथे खात्यात जमा झाल्यात. या वेळेस कोलाट टाकलाय त्यावरती सुद्धा प्रहार चढवलाय. चेंडून सीमारेषा ओलांडली आहे. हा दुसरा षटकार आलाय दानिशच्या बॅट मधून. डीजे
डीजे या षटकाच्या साह्याने संघाचा अर्धशतक झाले. 53 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. महागडं षटक म्हणावं लागेल ते राकेश शिंदे याच्या नावावरती जाते. यावेळेस पहा हिट विकेट स्वरूपात फलंदाज मैदानाच्या बाहेर आपल्याला जातो पाहायला मिळतोय. दानिश बॅक टू द पवेलियन. डीजे होणाऱ्या उद्याचा दिवस क्रमांक 5वा यामध्ये आपण पाहणार आहोत मित्रप्रेम नागाव तर विपक्ष माऊली मोटर्स लोणेरे, विवा सुपरस्टार तर त्यांच्या विरुद्ध समर्थ कृपा कुरवडे, परशुराम अंधेरे, महेंद्र अंधेरे, केतन मोस्तेकर आणि आदेश खडपे हे सर्व खेळाडू आपल्याला उद्या इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. तर पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. आमचे साथी समालोचक ऐकूयात बक्कमजी विजयजी बक्कम सर यांना. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. हॅलो माईक चेक चेक चेक. वरती प्रचंड प्रेम असणारे व्यक्ती म्हणून देखील पाहिलं जातं. अनेक त्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये पुरस्कार देखील मिळालेत. आताच एक महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने सुद्धा त्यांना देखील कबड्डी राज्य पुरस्कार देखील मिळाला. त्याबद्दल सुद्धा माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग च्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि अभिनंदन. आणि त्यांची खासियत अशी आहे की प्रोफेशनल एज्युकेशन सोसायटी त्यांनी स्थापना केली आहे आणि हॉटेल मॅनेजमेंट नर्सिंग असे अनेक कोर्स आहेत की पैशाअभावी कोणत्या विद्यार्थ्याचं शिक्षण अपुरं राहायला नको हा त्यांचा एक उद्देश आहे.
आणि त्या उद्देशाने त्यांनी कॉलेजची स्थापना केली आणि अनेक गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी शिकतायत. कमवा शिकवा योजनेतून 200 विद्यार्थी लाभ घेत आहेत आणि कॉलेजमध्ये एकूण तब्बल 400 विद्यार्थी देखील शिकतायत. धन्यवाद. असंच कार्य विवेक ढेपे सर तुमच्या माध्यमातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि पुन्हा एकदा तुमच्या या हाती घेतलेल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मित्रांनो घेऊन जाईन, कारण मॅच चालू आहे. पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. पाहिले गेले तर DK वॉरियर्स संघ साही या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना पाहिले गेले तर 59 धावा केलेत आणि जिंकण्यासाठी पाहिले गेले तर 60 धावांची आवश्यकता आहे. आणि जर सांगायचं एक एक बाब सांगायची राहून गेली विवेक ढेपे सरांच्या माध्यमातून, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. ज्या ज्या ठिकाणी टुर्नामेंट असतील त्या त्या ठिकाणी मात्र चांगल्या खेळाडूंची निवड आणि चांगल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देखील त्यांच्या माध्यमातून दिला जातो. आपल्या या टुर्नामेंटमध्ये पाहिले गेले तर अंकित वाडवल आणि देवा देवा डाळे हे दोन खेळाडू देखील त्यांनी मानगाव प्रीमियर लीगमध्ये सिलेक्ट केले होते आणि ते देखील चांगले दर्जेदार खेळाडू आपल्या ग्रामीण असोसिएशनमध्ये देखील चांगली कामगिरी करताना देखील आपणास पाहायला मिळाले. तर पाहायला मिळतंय मित्रांनो, पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन जाईन. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. फलंदाजी करत असताना पाहिले गेले तर 60 धावा करायच्या, 59 धावा केले, 60 धावा करायच्या आहेत. या भूमंडळीचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नतमस्तक होतो. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊन थेट मैदानामध्ये घेऊन जातो. पहिला चेंडू पडलाय. पहिला चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. मडगावचा वंडर बॉय नितीन शिंदे मैदानामध्ये आहेत, सलामीसाठी आलेत. त्यांच्या समवेत पाहायला गेले तर संकेत चेरफले दोन्ही खेळाडू पुणे गावचेच असलेले आपल्याला देखील पाहायला मिळतात. ही मॅच दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची असणार. तर गोलंदाजी ट्रॅक वरती अर्थातच अमोल दळवी दुसऱ्या चेंडूवरती केला प्रहार, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वरती पाहायला मिळतं अमोल दळवी वरती चढवले चालले. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात अमोलने. पुढचा चेंडू, हो चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. नितीने मात्र हवेत बॅट फिरवली आणि तदवरती निर्धाव चेंडू देखील येतोय. एका चेंडूवरती एक चेंडू पाहायला गेले तर चांगल्या पद्धतीचा पाहायला, निर्धाव पद्धतीचा पाहायला, तर दुसऱ्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. परंतु पुढचा चेंडू देखील निर्धाव पद्धतीचा आपणास पाहायला मिळतोय. अमोल दळवी यांचा पुढचा चेंडू नितीन साठी. पुन्हा एकदा स्टेटरे मारण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत, फेकी करतील तोपर्यंत एकदा अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचते ते 7 या आकड्यांवरती. 7 धावा धावफलकावरती लगावले जात आहेत. दोन्ही उणे गावचे सलामीला आलेले दोन्ही फलंदाजांचा कस नक्कीच लागणार आहे, कारण वाऱ्याची दिशा जर पाहिली गेली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला तुम्हाला जर फलंदाजी करायची असेल तर कस नक्कीच तुमचा त्या ठिकाणी लागणार आहे. परंतु मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये असले फलंदाज, दोन्ही फलंदाज मातब्बर असले ते देखील पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती अर्थातच अमोल दळवी राईट ऑन द विकेट मार्कला जाईल. संख्येसाठी मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डोक्यावरून डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले, त्या ठिकाणी फेकी केले. तद्वरती 2 धावा सहज सोप्या एक धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यांवरती. 6 षटकांचा हा खेळ, मात्र प्रत्येक षटकामध्ये 10 धावा करायच्या आहेत. आतापर्यंत 8 धावा गोळा केलेत मंथन 11 उणेगाव या संघाने. राईट ऑन द विकेट मारा केला. पुढचा चेंडू फुल टॉच पद्धतीचा चेंडू ठोकलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. सिद्धूपाजी सर मात्र ऍक्शन मोड वरती. धन्यवाद डीजे. पहिल्या षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटका अखेर पाहिले गेले तर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. अर्थातच 14 धावा फलकावर ते पाहायला मिळते. 60 धावांचा करायचंय पाठलाग.
पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. 59 धावा केल्या होत्या 6 षटकांमध्ये. त्यानंतर मंथन 11 संघ 60 धावांचा करतोय पाठलाग करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिले गेले तर 14 धावा आतापर्यंत आल्यात धाव फलकावरती. कृपया टीम मीटिंग नको कोणते विनंती असणार आहे डी के वॉरियर्स या संघाला. वली सर आपणास विनंती आहे की कोणतेही टीम मीटिंग नको. तर मित्रांनो पाहिले गेले तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन जाईन. घमासा मैदानाच्या आतमध्ये देखील चालू आहे. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिले षटक फेकण्यासाठी पाचारण केलं जाते. अर्थातच तेजस उभारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळते. तेजस उभारे चांगली गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून राहिली आहे तेजसची, परंतु मैदानामध्ये फलंदाजी एंड वरती अर्थातच संकेत चेरफले आपल्या बहिणीचं विवाह असून सुद्धा क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि मैदानावरती हे खेळणं करणारे मैदानावरती खेळला जाणारा खेळ याचा देखील मेळ मात्र पाहायला मिळतो संकेत चेरफलेच्या माध्यमातून. पुण्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट साइड डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदम अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते ती तब्बल 15 या आकड्यांवरती. 15 धावा धाव फलकावरती लगावलं जाते. तर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतंय. चांगली मॅच शांत पद्धतीने पाहायला मिळते. 60 धावांचा संघर्ष करतायत. एक जर क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर पाहायला मिळतंय जर पॉईंटमध्ये शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आणि हा चेंडू एक निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतंय. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीत. एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. शॉर्ट स्क्वेअर लेग पाहायला मिळेल. गली रिझनला पाहायला क्षेत्ररक्षक मिळतोय. त्यानंतर लेग गल्ली आणि पाहायला गेलं तर ऑन साईडला एक आणि लेग डीप मध्ये ऑन साईडला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक अशी व्यूह रचना मात्र असलेली पाहायला मिळते. आखू टप्प्याचा चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तितकासा फटका कनेक्ट झाला नाही. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत. तोपर्यंत फुटबॉल देखील खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु देखील 2 धावा सेव्ह करण्याचा प्रयत्न देखील करतात. 3ऱ्या धाव्यासाठी प्रयत्न आणि त्याच ठिकाणी मात्र तू मैमै करत असताना पंबलिंग पाहायला मिळते आणि 3 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या जात आहेत. 3 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचते ते 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पाहिले गेले तर एकेरी दुहेरी तिहेरी धावा देखील महत्वाच्या असतात आणि त्या धावा देखील मैदानाच्या आतमध्ये मंथन 11 संघ हा मात्र घेत असताना देखील पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक संकेत चेरफले गोलंदाजी मार्ग वरती जर पाहिले गेले तर तेजस उभारे हो एस्टर पर्यंत सरळ वळण घेतलं आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. वा बाई वा, कमबॅक नक्कीच त्या ठिकाणी केलंय. नाव आहे तेजस उभारे. चांगली पाहायला मिळेल गोलंदाजी फलंदाजीच तुंबल महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी देखील आलेली पाहायला मिळते. राऊंड विकेट मारा केला जाईल. पुढचा चेंडू संकेतसाठी आखू टप्प्याचा चेंडू ठोकलाय डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पाहायला मिळत आहेत सुमधुर संगीत ओमकार डीजेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू मोठा फटका आलाय. आणखीन एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. माघारी परतावं लागतंय. पहिला झटका पहिला हादरा संकेत चेरफलेच्या स्वरूपात. कमॉन डीजे. वॉर्निंग द्या खेळाडूंना, कारण सकाळच्या सत्रामध्ये एका टीमला वॉर्निंग देखील दिली गेली होती. खेळाडू क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अर्थातच कार्तिक.
कार्तिक कार्तिक टेंबे मैदानाच्या आतमध्ये नितीन शिंदे माणगावचा वंडरबॉय याला साथ देण्यासाठी मंथन 11 तर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर DK वॉरियर्स साई असे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये फिरताना देखील पाहायला मिळत आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये महत्त्वाची कामगिरी देखील खेळाडू करताना पाहायला मिळत आहेत. तकदीर के खेल से नाराज नहीं होते दोस्तों, तकदीर के खेल से नाराज नहीं होते, जिंदगी में कभी उदास नहीं होते, हाथों के लिए हाथों की लकीरों पे यकीन मत करना, तकदीर तो उन्हीं का भी होता है जिनके हात नहीं होते. तसेच मैदानाच्या आतमध्ये देखील मेहनत कष्ट केल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला सफलता मिळणार नाही. तुम्हाला कष्ट करावे लागतील, तुम्हाला घाम हे घालावेच लागतील. तर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अर्थातच साहिल सत्वे. उनेगावचा आणखीन एक सितारा आपल्याला देखील पाहायला मिळेल. संघर्ष उनेगाव संघातून सातत्याने चांगली कामगिरी करताना हा खेळाडू देखील पाहायला मिळतात. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, विनंती असणार आहे आपणास. राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. पुढचा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यांवरती. 25 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. चांगले क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना जर क्षेत्ररक्षणाचा जर का विचार केला ना तर पाहायला गेले तर गल्ली रिझनला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या जवळ देखील एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. तर नंतर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट मिड ऑनला देखील पाहायला मिळते. तर नंतर थर्ड मॅन देखील आपल्याला पाहायला मिळेल. डीप थर्ड मॅनला देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू असेल अर्थातच पाहायला गेलं तर साहिल सत्वेचा. हो स्टेअर करायचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळते. एक निर्धाव चेंडू मात्र साई संघाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. तर एक मोठा फटका मंथन 11 या संघाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. परंतु दोन्ही संघातील खेळाडू मात्र आपला संघ कसा विजयी होईल ना मित्रांनो त्याच्याकडे नक्कीच लक्ष देताना ते पाहायला मिळतात. पुढचा चेंडू राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक जातील तोपर्यंत एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते ती तब्बल 26 आकड्यावरती. 26 धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. काय क्रिकेट मित्रांनो पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक पुण्याचा मानगावचा वंडर बॉय नितीन शिंदे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. साहिल सत्वे मान फ्रॉम उनेगावचा खेळाडू. संघर्ष उनेगाव संघातून सातत्याने चांगली कामगिरी करत असताना आज मात्र पाहायला गेले तर DK वॉरियर्स साई संघामध्ये दाखल झाले आणि ते देखील चांगली गोलंदाजीच करताना पाहायला मिळत आहेत. राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. नितीनसाठी पुढचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु अलॉंग द कार्पेट साहाय्याने चेंडू आलाय. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेवरती थांबावं लागले त्या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. एकेरीच्या मदतीने 27 ऑन बोर्ड 27 धाव फलकावरती लगावले जात आहेत. जर समीर पवार पाहिले गेले ना तर चार चेंडू आतापर्यंत फेकले. 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केले. तर साहिल सत्वेने कुठेतरी थांबवण्याचं काम फलंदाजांना त्या ठिकाणी साहिलच्या माध्यमातून सातत्याने करताना देखील पाहायला मिळते. कारण हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, तर नंतर 10 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतात साहिल सत्वे. मोठा फटका आलाय बऱ्याच विश्रांतीनंतर. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बऱ्याच विश्रांतीनंतर कार्तिक टेंबेची बॅट मात्र तळपते आणि तलवारीसारखी बॅट मात्र फिरवली आणि हा आला होता आधीच्या चेंडूवरती षटकार. पुढचा चेंडू साहिल सत्वेचा. पुण्याला त्याच पद्धतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला मारण्याचा, परंतु तिथे कुठेतरी काय बिघडतंय.
पंचांकडे अपील नक्कीच जरूर त्या ठिकाणी केले. रनिंग द बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते ती तब्बल 34 ऑन बोर्ड. 34 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 3 सर 22 आहे सर. ही धाव 22 आहे की बॅट? ओके, 22च्या स्वरूपामध्ये ही एक धाव भली नक्कीच त्या ठिकाणी. धावसंख्या मला वाटतं पाहायला गेले तर 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये 34 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात एका एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तोपर्यंत संधी देऊया DJ ओमकार यांना. तीसशे आकड्यांवरती 34 धावा पाहायला मिळत आहेत. मॅच क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सजताना रंगताना देखील पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच आपल्या समोर मित्रांनो पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मंथन 11 तर दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं ना तर DK वॉरियर्स हा संघ खेळताना देखील पाहायला मिळत आहेत. समीर पवार जर म्हटलं ना तर फलंदाज आणि गोलंदाजासोबत क्षेत्ररक्षक देखील महत्त्वाचा असतो. कारण आधीची जी मॅच झाली ना त्या मॅचमध्ये जेल सुटल्या, त्यानंतर त्यांना मॅच देखील गमवावी लागली होती. पुणे संघाचं चौथं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक फेकण्यासाठी पाचारण केले जाईल. पुन्हा वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं चौथं षटक फेकण्यासाठी पाचारण केले जाते. अर्थातच आकाश अधिकारी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कार्तिक टेंबे अजून मैदानामध्ये आहेत. चांगली कामगिरी देखील करतायत आपल्या संघासाठी. आणि चौथ्या षटकातील पहिला चेंडू मात्र फेकला जाईल. अर्थातच आकाश अधिकारी यांच्यामध्ये पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. एक धाव सहज सोप्या रीतीने लेगबाईच्या स्वरूपात येताना देखील पाहायला मिळते. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाईल. जाऊन पोहोचेल ती तब्बल 35 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. तर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला देखील मिळतंय. एका बाजूला जर पाहायला गेले तर मंथन 11 उणेगाव, तर दुसऱ्या बाजूला DK वॉरियर्स साई संघ देखील पाहायला मिळत आहे. दोन संघामध्ये मात्र टक्कर काटेकी पाहायला मिळतीये. ही मॅच हा सामना अतिशय महत्वपूर्ण असणार आहे दोन्ही संघासाठी. पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा केला जाईल. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. यशवर पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक वालीच्या हातामध्ये येऊन चेंडू विसवलाय. चांगली कमबॅक देखील करताना देखील पाहायला मिळत आहेत. पाहायला गेले तर पहिल्या चेंडूत एक धाव आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव पद्धतीचा देखील फेकलाय. अर्थातच आकाश अधिकारी यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू हो हलक्या हाताने स्टेअर केले. क्षेत्ररक्षक येतील त्या खाली जेल टिपतील. नितीनच्या पारीचं अंत देखील होत आहे. आणखीन एक खतरा, आणखीन एक झटका. कमॉन DJ. केलाय. अजून सुद्धा सामना जिंकण्यासाठी जर पाहिले गेलं ना 15 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र मैदानामध्ये आले सौरभ सुर्वे. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. माणगाव इंदापूर माणगावचा खेळाडू देखील पाहायला मिळतोय.
आकाश पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क होती. हो हो, आल्या आल्या टोळवलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेवरती थांबावे लागले त्या ठिकाणी. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचली तब्बल 36 ऑन बोर्ड. 36 धावा फलकावरती लगावल्या जातात. असं म्हटलं जातं समीर पवार, धाडशी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. परंतु जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. कारण ज्याच्यात हिंमत ना, त्यालाच मित्रांनो किंमत दिली जाते. मैदानाच्या आतमध्ये देखील तशाच पद्धतीचा हिंमत करावी लागेल. जर तुम्ही जर सामना जिंकून दिलात ना, तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी किंमत मिळेल. आडव्या बॅटने ठोकलाय, उंची जास्त, लांबी कमी का, लांबी ही जास्त. कार्तिक टेंबेच्या बॅटीतून आलाय खणखणीत सणसणीत षटकार. पाहायला मिळाला चांगलं क्रिकेट, एक बॅटिंगचा क्लास देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगला दर्जेदार क्रिकेट कार्तिकच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पाहायला मिळतोय अर्थातच आकाश यांचा कार्तिकसाठी. आणि हो हो हो, काय चेंडू फेकले यशवंत पडल्यानंतर सरळ. आणि पंचाने त्या ठिकाणी मात्र बाद घोषित केलाय. ब्रश यांनी जर दोन षटकार लगातार लगावले तर इंदापूर विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय उदय डाळ साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देखील आले. धन्यवाद उदय डाळ साहेब. तर मैदानाच्या आतमध्ये देखील मित्रांनो घेऊन जाईन. नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम मीटिंग नको प्लीज, विनंती आहे मित्रांनो आपल्याला. DK वॉरियर्स वाली सर प्लीज आपल्याला विनंती आहे. आयोजकांकडून सातत्याने आपल्याला सूचना देखील केल्या जात आहेत. बघा आधी सकाळच्या सत्रामध्ये एका संघाला पेनलाइज केलंय मित्रांनो. वारंवार मी सांगतोय, तुम्हाला देखील पेनलाइज करू शकतो या ठिकाणी. जास्त जर वेळ तुम्ही दवडला तर, कारण ह्याच्यानंतर सुद्धा देखील एक सामना अजून आपल्याला खेळवायचा आहे. तर गोलंदाजी मार्क वरती जर पाहायला गेलं ना, तर ऐमान लष्करी त्या ठिकाणी येते. तर संघाचं 5वं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये थोडंसं समीकरण वेगळं. कार्तिक चांगला खेळत होता, कार्तिकचं कौतुक केलं. त्यानंतर कार्तिक ते जेल टिपला गेला, कार्तिकला बाहेर जावं लागलं. आणि समीकरण त्या ठिकाणी कशा पद्धतीने घडेल ते देखील पाहणे गरजेचं आहे. एका बाजूला सौरभ सुर्वे इंदापूरचा खेळाडू पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला पाहिले गेले तर आकाश शिंदे डावकुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आकाश शिंदे अर्थातच AK-47 म्हणून ज्याची ओळख आहे या माणगाव तालुक्यामध्ये, असा हा आकाश शिंदे मैदानाच्या आतमध्ये आलेत. परंतु सौरभ सुर्वेचे देखील कौतुक करावे लागेल. फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. कारण नाहीतर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. सकाळच्या सत्रामध्ये एका टीमला आम्ही पेनलाइज केलंय आयोजकांच्या माध्यमातून. तर पाहिलं गेलं तर 5व्या षटकाला सुरुवात. हो, पहिल्या चेंडूवरती बिग हिट केलाय. बराचसा चेंडू अवैध आहे. जेल टिपलाय. सौरभ सुर्वेचा खेळ संपुष्टात येतोय.
शिंदे मैदानामध्ये दाखल झालाय. पाहिले गेले तर 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे मित्रांनो. देव कधीच कोणाचं नशीब लिहित नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आणि आपली मेहनतच आपलं नशीब बदलत असतं. तशीच कायची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती तब्बल 42. 42 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. जिंकण्यास 60 धावांची आवश्यकता होती. अजून 18 धावा कराव्या लागणार आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर समीकरण बदलते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह मारला. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली. जेल टिपतायत. उणेगावचा कोयनीर हिऱ्याला माघारी परतावं लागतंय. जर पाहिले गेले ना समीर पवारजी, तर आपण म्हणतो षटकारांची हॅट्रिक येते, विकेटची हॅट्रिक येते, चौकारांची हॅट्रिक येते, परंतु राकेश शिंदेचा विचार केला ना, 3 मॅच खेळला आणि तिन्ही मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती बाद होण्याचा विक्रम देखील आज त्याने केलाय. मित्रांनो, हे आहे क्रिकेट. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये घेऊन जातो. तर पाहायला मिळते मित्रांनो, चांगली 5वं षटक हे चांगलं राहिलंय. साई संघासाठी 2 चेंडू आणि 2 विकेट पटकवलेत. मला वाटतं या गोलंदाजाने हॅट्रिकला चान्स आहे. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक होईल का? परंतु रोहन पालकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आधीच्या मॅचचा हिरो ठरला होता. हो हो, आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक पाहायला मिळते. अर्थात 3 चेंडू 3 विकेट ऐमान लष्करीच्या नावावरती पाहायला मिळते. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. वा बाई वा. गोलंदाजी जर आवडली असेल ना मित्रांनो, तर नक्कीच या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. कम ऑन डीजे. आपल्याला पाहायला मिळाले लष्करी यांच्या त्यांच्या माध्यमातून मित्रांनो स्वतः संघाचा संघ नायक आहेत आणि दमदार कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळतीये. हॅट्रिक मात्र रोशन पाहायला मिळालं आतापर्यंत. हॅट्रिक घेतलेत रोशन आणि हा देखील आल्या पावली परत जावं लागतंय मंथन 11च्या या फलंदाजाला. फलकावरती जाऊन थांबले ते 42 या आकड्यांवरती. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. ऐमान लष्करी याने मात्र करामत करून दाखवले. 8 चेंडू आणि 18 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. विकेट पाहायला गेले तर अजून 7 फलंदाज मैदानाच्या बाहेर आहेत. 3 विकेट अजून सुद्धा देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजून सुद्धा पाहायला गेले ना मित्रांनो, तर 4 चेंडू आणि 4 विकेट घेण्याच्या कारणामध्ये देखील आजच्या दिवसामध्ये चांगली दर्जेदार गोलंदाजी पाहिली आहे ऐमान लष्करी यांच्या माध्यमातून. तर पुढचा चेंडू असणार आहे चेंडू क्रमांक 5. मैदानाच्या आतमध्ये आलेत अर्थातच सूरज तांबे पाहायला मिळतील. काय घडतंय, काय बिघडतंय. पुढचा चेंडू ऐमान लष्करी यांचा. हा चेंडू मात्र वाईट पद्धतीचा पाहायला मिळेल. खराब चेंडू, डाव्या शीटच्या बाहेर चेंडू पडलाय. एक धाव वाईटच्या स्वरूपात येते त्या ठिकाणी. 43 धावा फलकावरती लगावल्या जाते. अजून देखील पाहिले गेले तर 17 धावांची आवश्यकता आहे. जर का या चेंडूवरती एखादा जर मोठा फटका आला ना, तर मॅचचं समीकरण देखील बदलू शकतं. पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा केला जाईल.
हा चेंडू देखील येतोय वाईट पद्धतीचा. एक 4 विकेट घेतल्यानंतर पुढील 2 चेंडू मात्र खराब पद्धतीचे फेकण्याचा कारनामा देखील याच गोलंदाजाने केलाय. ते देखील पाहणे गरजेचं आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती तब्बल 44 ऑन बोर्ड. 44 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ आम्ही सांगतो ना मित्रांनो. आणि हा देखील एक निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 44 ऑन बोर्ड. 44 धावा फलकावरती पाहायला मिळते. सुरुवात मात्र केली होती मंथन 11 या संघाने, परंतु शेवट मात्र डीके वॉरियर संघ करेल का ते देखील पाहणे तितकंच गरजेचं आहे. राऊंड विकेट मारा केला पुढचा चेंडू. हो चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि हा देखील ना सेंडा ना बुंदा सरळ दांडा पाहायला मिळतोय. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. चांगलं षटक राहिलंय. टीम मीटिंग नको कोणती मित्रांनो. विनंती असणार आहे डीके वॉरियर्स टीम मीटिंग कोणती नको. आणि आतापर्यंतच्या ह्या टुर्नामेंट मध्ये फायफरचा मानकरी ठरलाय अर्थातच गोलंदाज ऐमान लष्करी. आणि पहिल्या एका षटकामध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा देखील मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाले. तदनंतर शेवटचं आणि अंतिम षटक असणार आहे. स्लॉग ओव्हरचं षटक अशा पद्धतीने फेकलं जाईल. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. अर्थातच पाहायला गेले तर मित्रांनो शेवटचं आणि अंतिम षटक बॉलर्स नेम साहिल सत्वे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असताना ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतील. आकाश शिंदे. मला वाटतं आकाश शिंदेना अजून सुद्धा स्ट्राईक मिळाली नाही मित्रांनो, परंतु कस लागणार आहे आकाश शिंदेला खांद्यावरती पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागणार आहे या मॅचची. पुढचा चेंडू. हो पहिल्या चेंडूवरती मोठा फटका क्षेत्ररक्षक येत आहेत. त्या ठिकाणी जेल टिपतायत. AK-47 ला बाहेरचा रस्ता दाखवतायत. आणि हा देखील महत्वपूर्ण विकेट होता. आकाशला देखील माघारी परतावं लागतंय. कमॉन डीजे. तर 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये होते, परंतु आता मैदानामध्ये देखील त्यांना संधी मिळते फलंदाजी करण्यासाठी. मित्रांनो विवेक शिर्के या ठिकाणी पाहिले गेले तर भाई दसवतेकडून आले तर 500 रुपये. या 2 फलंदाजांनी जर मॅच जिंकवली ना तर भाई दसवते यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. पुढचा चेंडू पाहायला मिळत आहेत विवेक शिर्के आणि आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी एकदम अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाऊन पोहोचली तब्बल 45 या आकड्यांवरती. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 15 धावा 4 चेंडू आणि 15 धावा. असं म्हटलं जातं ना समीर पवार की सरडा ज्याप्रमाणे रंग बदलतो ना त्या पद्धतीने मात्र क्रिकेटचा खेळ देखील रंग बदलताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काही क्षण आम्हाला वाटलं होतं की मंथन 11 पुढे जाईल की काय, परंतु त्याला ब्रेक लावण्याचं काम देखील डीके वॉरियर्सच्या साई संघाने करताना पाहायला मिळत आहे. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने फटका होता, परंतु त्या ठिकाणी देखील चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचली तब्बल 46 ऑन बोर्ड. 46 या आकड्यांवरती चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता अजून पाहायला मिळते. मोठे फटके येतील का? विवेक शिर्के या ठिकाणी मॅच पुढे घेऊन जातील का ते देखील पाहणे गरजेचं आहे. पुढचा चेंडू आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न, परंतु एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते.
धावसंख्या मात्र पुढे एक थांबले. धावसंख्या मात्र या ठिकाणी थांबते. येणारे काही चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. काय घडतंय काय बिघडतंय मॅच मध्ये मित्रांनो. माननीय नामदार भरतशेठ गोगावले एंड कडून गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळत आहे. अर्थातच साहिल सतपे यांचा पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा केला जाईल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बराचसा चेंडू हवेत. काय होतंय काय बिघडतंय आणि पाहिलं गेलं तर एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचली ते 47 या आकड्यांवरती. 47 ऑन बोर्ड. 47 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. येणारा मला वाटतं शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील या इनिंग्स मधील पाहायला मिळेल. चांगली एक रिच मॅच पाहायला मिळेल. या मॅच मध्ये जिंकेल ते असेल आणि पाहायला गेले तर साहिल गुडेकर आपण कुठे असाल तर टॉस का बॉक्स मध्ये यायचं लगेचच. तर पुढचा चेंडू देखील पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम चेंडू या सामन्यातील पुन्हा एकदा पाहायला मिळतात आणि अशा रीतीने डीके वॉरियर साई संघ विजयी झालाय आणि दोन्ही संघाच्या अंश देवांश 11 संघाचा संघनायक आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेले तर डीके वॉरियर साई या दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेकसाठी यायचे आहेत. आणि मित्रांनो आदरणीय व्यासपीठावरती आदरणीय डॉक्टर विवेक ढेपे सर उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हाताने नाणेफेक केली जाईल. त्यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला अर्थातच आईमान लष्करी. ज्यांनी मॅच अक्षरशः फिरवली नाही तर आपल्या नावावरती करून टाकली. असं आईमान लष्करी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.